जर्सी दिली जाते. प्रभाकरजी वैती यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी या ठिकाणी मनीषला दिली जाते. कॉंग्रॅच्युलेशन किंजल 11 संघ. दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला आपल्या भेटीत जाते. एका ठिकाणी आपण पाहतो साईशा 11, दुसऱ्या ठिकाणी UCC डोंगरपाडा संघ. हलक्या रीतीने पहिल्या चेंडू मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ओमकार पाटीलला सुद्धा मिळाला होता, परंतु तो मॅन ऑफ द मॅच जर्सी आपली त्याने डेडिकेट केलेली आपल्या दुसऱ्या खेळाडूला आणि त्यानंतर आपण पाहतोय या मॅचमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर ना आपण पाहतोय पहिलं षटक टाकत असताना आपण पाहतो ज्ञानेचं पहिलं षटक 2 चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव घेत असताना एक संत सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. दोन मध्ये 2 आलेले आहेत. त्यानंतर ओमकार खेळपट्टीवरती निश्चितच मागच्या सामन्यामध्ये राहिला होता, त्या कारणे 3 चौकारांची खेळी त्याच्या मार्फत आली. आता मात्र थोडीशी वाट बघून त्या चेंडूवरती हिट केला गेला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल आणि त्याचा फायदा या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओमकारला 1 धाव काढली गेली या चेंडूवरती, म्हणजे 3 मध्ये 3 आलेल्या. न्यायाचा पुढचा चेंडू निश्चितच असेल. चौथा चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला निश्चितच, आणि क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल अडून फेकेल तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धावानिशी 4 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. साहिल ओमकार जोडी मैदानामध्ये आहेत. ज्ञानेचं पहिलं षटक निश्चितच चांगलं घडलेलं आहे आतापर्यंत त्यांच्या संघासाठी. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडूला हलक्या रीतीने ढकलून दिला. पॉईंटच्या दिशेमध्ये आपण पाहिलं डिक्लेअर झोनमध्ये पाठवत असताना 5वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली गेली 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. लास्ट बॉल ज्ञानेचा असेल. हा सुद्धा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पडला गेला. 1 आणि 1 व्यतिरिक्त काहीच धाव भेटणार नाही चेंडूवरती. दरम्यान आपण पाहतो पहिलं षटक यांनी संपलं गेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती या ठिकाणी साईशा 11 संघाच्या एकही गडी न गमावता 6 धावा इष्टीचे. तर मात्र या ठिकाणी ओमकार बॅक टू डिपार्ट जाईल रनआउट स्वरूपाने गडीकार. दुसऱ्या षटकासाठी टाकण्यासाठी आलेले होते हस्तिक, आणि हस्तिकने पहिला चेंडू टाकला होता, परंतु साहिलने त्या चेंडूला व्यवस्थित खेळू शकला नाही त्या चेंडूला, आणि आपण पाहिलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव घेण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं ओमकारला या ठिकाणी बॅक टू डिपार्ट जावं लागलं रनआउट स्वरूपाने. दरम्यान नवीन फलंदाज येतो या ठिकाणी शुभम. नॉन स्ट्रायकरवरती अशी ड्राईव्ह केलाय कबाची दिशेला, क्षेत्ररक्षण झाडलाय, अडवलाय चेंडूला. 1च धाव घेतली जाईल. हस्तिक एक चांगला गोलंदाज आपल्या संघाचा UCC डोंगरपाडा संघाकडनं आता मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता, परंतु या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये हस्तिकने चेंडूला अडवलाय. हलक्या रीतीने खेळून काढण्याचे सुरेख चेंडू होता हा, आणि त्या चेंडूवरती 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा फक्त प्रयत्न झालाय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. आठ धावा फलकावरती आहेत. सुरुवात 6ने झाली होती. 9चा इशारा पंचांकडनं झालाय. टॅपचे सारे खेळलेला फटका होता, परंतु धाव काय घेऊ शकणार नाही आहेत, कारण क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती वेगाने आला होता. अडवलं चेंडूला. 9ची 1 रन. कट केलाय या चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. 1 अजून धाव धावसंघामध्ये ॲड केली जाईल. 10 धावा फलकावरती लगावल्या जातात. तर चला लास्ट बॉल असेल या षटकातला. या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम हस्तिकने केल्या. धावा दरम्यान पुढील चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला या ठिकाणी आपण पाहतो शुभमने, आणि पुढच्या षटकामध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत, पुन्हा येऊया मैदानामध्ये. तर तिसरं षटक नक्कीच पॉवर प्लेचं असेल, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे षटक टाकण्यासाठी आलेला किरू पाटील आपलं हार्दिक स्वागत असेल या नवापूर नगरीमध्ये. नवापूर काठेपाडा प्रीमियर लीगमध्ये आपलं हार्दिक स्वागत किरू पाटील. एक रील स्टार, निश्चितच 60,000 फॉलोअर्स असणारा हा रील स्टार आपल्याला या ठिकाणी मंचावरती दिसतोय.
बॅटीची कडा लागली होती का, परंतु या ठिकाणी यष्टीरक्षक चुकतोय आणि त्या चुकीचं रूपांतर आपण पाहायला गेलं तर डिक्लेअर झोनमध्ये धाव भेटली जाते. तिसरं षटक मार्गदर्शन पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहतोय थोडेसे प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि पहिल्या चेंडूवरती एक आलेली आहे. बॅटीची कडा आता मात्र यष्टीरक्षकाने चूक केलेली नाहीये. झेल टिपलाय, गडी बाद. मिस्टर साहिल बॅक टू डिपार्ट जातोय. बस 12 धाव फलकावरती आहेत, ज्या ठिकाणी 2.2 षटक संपलेले आहेत. या षटकातले 2 चेंडू संपलेले. या षटकामध्ये धावा रोखण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. खूप संत गती आहे. या संत गतीला कुठेतरी वेग देणं गरजेचं असेल तर एक चांगली टोटल सेट केली होती. लेफ्ट आर्म बॅटर मैदानामध्ये सिद्धार्थ ड्राईव्ह केल्या, सर्व बॅटीने निश्चितच क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू अडलाय, एकही धाव भेटू शकणार नाही चेंडूवरती. 3 चेंडू बाकी असतील या षटकातले. पहा सुरेख चेंडू हलक्या रीतीने खेळून काढलेला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय चेंडू. एक धाव भेटली जाईल चेंडूवरती. एका धावानिशी 13 वरती धावफलक सरकलं जाते. 2 चेंडू अजूनही बाकी असलेली या षटकातले आणि एक चांगलं षटक सादर करत असताना चिराग आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये येणारा चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला शुभमने आणि एक धाव काढण्यामध्ये या ठिकाणी लास्ट बॉल असेल या षटकातला. धाव फलकावती 1 for 14, 14 धावा. ड्राईव्ह केला फटका या ठिकाणी आणि बाल बचे सिद्धार्थ या ठिकाणी आणि ही रन कंप्लीट करतो. दरम्यान तिसरं षटक या ठिकाणी संपलं गेलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. हे शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा येणं गरजेचं असेल तर एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकेल. साईच्या 11 संघाकडनं यश टीजे. 15 धावा फलकावरती आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज श्रेयस. कोला टप्प्याचा चेंडू सरळ बॅटीने मारलं, फटका पहिल्या चेंडूवरती दमदार फटका. 4 धावांचा चौकार. आता मात्र बॅटीचे मुख खोलत असताना पहिला चौकार आलेला आहे सिद्धार्थच्या बॅटीतून. 4 धावांनी 19 धावा फलकावरती चार्ज केलाय स्वतःला सिद्धार्थने. हलक्या रीतीने खेळून काढल्याने पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेत होता आणि त्या उसळी घेणाऱ्या चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला आणि एक धाव काढली गेली. म्हणजे आता मात्र 20 चेंडू आणि 20 धावा फलकावरती आहेत. एकेरी दुहेरी धाव या ठिकाणी काढत असताना इथपर्यंत पोहोचले गेले आणि एक चौकार मात्र या ठिकाणी सिद्धार्थच्या बॅटीतून आला होता आणि त्या कारणे 20 चेंडूमध्ये 20 धावा. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केला या चेंडूला आणि 1+1 2 धावा. फेकी तेवढीची खरा, परंतु त्याचा या ठिकाणी जास्त काही तोटा होणार नाहीये आणि जास्त काही फायदा होणार नाहीये. सायशा 11 संघाला 1+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ॲड केल्या जातील. 2 धावांशी धावफलक या ठिकाणी सरकलं जाते. 2ने जाऊन पोचते 2-2 22 धावा. ज्या ठिकाणी अजूनही 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडू बाकी असतील निश्चितच आपण पाहतोय आणि आता मात्र चांगली धावसंख्या उभारली गेलेली आहे. या ठिकाणी चेक केला जाईल हा नो आहे का ते. तोपर्यंत डीजेचा आस्वाद घेऊया, ऐकूया सुमधुर संगीत. पुन्हा येऊया मैदानामध्ये. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीगचा क्रिकेटचा महासंग्राम.
2 बॉल, हा नो आहे. येस, नो +1, 2 धावा धावसंख्येमध्ये 8 म्हणजे 22 धावा आणि 4 चेंडू बाकी असतील. आलेल्या सर्व खेळाडूंसाठी खेळांच्या माहितीसाठी आपल्या डगआउटच्या मागे आपला मंचाच्या मागच्या दिशेला नाश्ता जेवणाची या ठिकाणी रात्रीची सोय आहे. म्हणजे घरगुती जेवण आपल्याला भेटेल आपल्या स्वखर्चाने. या ठिकाणी त्या जेवणांचा त्या नाश्त्यांचा आस्वाद आपण घेऊ शकता. तन्मयानं या ठिकाणी खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता सिद्धार्थने आणि मर्यादित क्षेत्राच्या बाहेर मारून गडी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येईल फलंदाजी मार्कवरती. यस टीजे. पेंडकर येतोय. हे अखेरचे 3 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. त्यावेळेस मधल्या फळीतला फलंदाज ऑन साईडला मारला फटका. या ठिकाणी श्रेयसने चेंडूला अडवलाय आणि फेकी थेट यष्टीवरती करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी थेट फेकी यष्टीवरती पडलेली नाहीये. त्या कारणे ही रन कंप्लीट होतोय. पेंडकर या ठिकाणी रनआउट होता वाचलेला आहे. एका धावानेशी धावफलक 23 वरती सरकला जाते. तर मात्र या ठिकाणी रनआउटच्या रूपाने गडी गारद 23 वरती धावसंख्या स्थिरावली गेली आहे. पहिला चेंडू चौका, त्यानंतर नो +1 धावा सुद्धा आल्या होत्या. त्यानंतर सुद्धा आपण पाहतोय श्रेयसचं हे षटक कमबॅक करणारा षटक आपल्याला पाहायला मिळाला. 23 वरती धावसंख्या या ठिकाणी आतापर्यंत स्थिरावली गेली आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू म्हणजे जवळजवळ ही इनिंग या चेंडूनंतर संपताना आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती निश्चित येणारा चौकार आपण पाहिलं तर 27-28चं टार्गेट ठेवून जाईल. एकच धावली तर 24-25चं, 2 आले तर 25-26चं टार्गेट येईल. पण हा चेंडू दर्शवेल या चेंडूवरती किती धावा येऊ शकतील. एकही धाव नाही आली तर नसतील. आकुटप्पा चेंडू, आता मात्र एकही धाव आलेला नाही आहे कारण गडी गारात झालेला आहे चेंडूवरती आणि 24 चेंडूंमध्ये 23 धावा या ठिकाणी फलकावती लगावल्या गेलेल्या आहेत. 24 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष येऊन राहते UCC डोंगरपाडा संघासाठी. यस टीजे. नऊवारी साडी नेसून बायकी लुगडी अन माहुर गाडाला रेणुका खेळते फुगडी. नऊवारी साडी नेसून बायकी लुगडी माहुर गाडाला रेणुका खेळते फुगडी. नेक्स्ट मॅचचा टॉस. नेक्स्ट मॅच दिनेशजी मेहर यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल बाप्पा मोर्या वर्सेस किंजल 11. बाप्पा मोर्या वर्सेस किंजल 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार या आणि टॉससाठी टॉस का बॉक्समध्ये या. दिनेशजी मेहर यांच्या हस्ते टॉस केला जाईल आणि यानंतरचा निश्चितच थँक्यू सो मच. या ठिकाणी भावेश मेहर आपण या ठिकाणी एक मॅच या ठिकाणी माझ्या आवाजातून ऐकवण्यासाठी संधी दिली त्यासाठी थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि इथून मी रजा घेतोय, आम्हाला जायचं आहे. चला टॉससाठी या. किंजल 11 चला बाबा 11 आणि मोरगाव चॅलेंजर. बाबा 11 आणि मोरगाव चॅलेंजर्स दोन्ही संघाचे संघनायक या. दिनेशजी मेहर साहेब चला या पुढील मॅचचं या ठिकाणी विश्लेषण आपल्याला ऐकायला मिळालं. आमचे सिनियर आमचे मार्गदर्शक गुरुवर्य श्री भरतजी मोरे सर आणि माझे सहमित्र मृदुलजी मेहर. चला बाबा 11 आणि मोरगाव चॅलेंजर दोघांमधला मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचा टॉस या ठिकाणी केला जाईल.
मारण्याचा प्रयत्न होता, परंतु रनआउटची संधी होती. परंतु धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोचते ती 8. 1 ओव्हर समाप्तीनंतर 8 धावा. दुसरा षटक घेऊन येतोय साहिल. विनोद आणि विश्वनाथ मेहर यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. LNCC लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. विनोद मेहर आणि विश्वनाथ मेहर दोघांनी मंचावर यायची कृपा करावी. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोचते ती 10. हॅलो हॅलो वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यांच्या वतीनं आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामधील चालू असलेला हा सामना, ज्या सामन्यामध्ये आपण 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी 1 विकेट आत्तापर्यंत आली आणि त्यानंतर हस्तिक आणि श्रेयस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ झाला. या षटकामध्ये 3 धावा आल्यात. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. ती रंगत काहीशी येईल असं वाटायला लागलं या मॅचमध्ये. वेगवान ओहो जवळून चेंडू पार झाला. हस्तिकने खूप चांगल्या प्रकारे हा ड्राईव्ह केला, लेटकट ड्राईव्ह आणि त्याच्यावरती सिंगल. मोरेगाव आणि बाबा 11 दोन्ही संघांचा नाणेफेकी केला जातोय. दिनेश मेहर यांच्या उपस्थितीत LNCC असा कॉल आहे आणि नाणेफेकी मोरेगाव संघाने जिंकलेला आहे. जयेश, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. ठीक आहे. थँक्यू रील स्टार हेमेश. 12-11 ही इक्वेशन आहे आणि या 12-11च्या इक्वेशनमधून कशा प्रकारे या मॅचला पुढे नेलं जातं आहे हे पाहणं रोचक ठरणार आहे. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज हर्ष आला आहे आणि हर्षसमोर श्रेयस गुरवला थांबवणं ही मोठी आणि डिफिकल्ट टास्क आहे. श्रेयसच्या वाटमधून एक चौकार आत्तापर्यंत आला आहे आणि त्यामुळे त्याला सामना फिनिश करणं चांगल्या रीतीने. ऑन साईडला ओहो सुनील, क्या बात आहे. शानदार फिल्डिंगचा नजारा. या प्रकारची फिल्डिंग तुम्हाला मॅचला जिंकण्याचं सामर्थ्य देते आणि कदाचित या फिल्डिंगने हा सामना आपल्या बाजूने झुकवू शकते. साईशा 11 हस्तिक स्ट्राईक एंडवरती आहे. हो 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 यावेळेला चेंडू पंचांनी वाईट नो दोन्ही घोषित केल्या म्हटल्यानंतर वाईटची सांगता होती. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड होईल आणि ती धाव होत असताना एक्स्ट्राच्या रूपाने धाव धापलकामध्ये ॲड. इक्वेशनमध्ये बदल. ओहो नो बॉल पंचांनी घोषित केलं आहे. फ्लाईट खूप जास्त होती. टॉस केलेला चेंडू आणि त्यामुळे पंच दंडित करत आहेत. 9च्या रूपाने धावपलकातील धाबा जाऊन पोचल्यात आता 16वरती. 16 म्हणजेच येणारे चेंडू शिल्लक आहेत आता 11 आणि 11 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 8-11 अशी सद्यस्थिती. यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेर सिद्धांतच्या हातामध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एक्स्ट्राच्या रूपाची 1 धाव धावपलकामध्ये ॲड होईल. अनेक समीकरणं बदलणार आहेत आता जशी जशी लेवल पुढे जाते म्हणजे एक मॅच पुढे जाते. 11-7 ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला जातोय पुन्हा एकदा आणि जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत सन्माननीय महेशजी मेहर आणि नंदकुमार मेहर यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत या नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून. महेशजी मेहर आणि नंदकुमारजी मेहर आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा.
आपलं हार्दिक स्वागत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या वतीनं. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ओमकारच्या जवळून फरार होतोय, सीमा रेखा पार, चौकार. आता 8 चेंडूने एका धावेची गरज आहे. कांती मेहर साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल कांती मेहर साहेबांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. मॅच फिनिश. थँक्यू. सामना संपलाय, सामना जिंकलाय.